शाळा की लूटमारीचं दुकान, पालकांच्या खिशाला कात्री, व्यापाऱ्यांची मात्र उपासमार. शिक्षणाच्या पवित्र मंदिरात आता ज्ञान नाही तर चक्क धंदा मांडला गेलाय. इंग्रजी माध्यमाच्या शाळांनी पालकांना लुटण्याचा जणू परवानाच घेतलाय की काय, असा प्रश्न पडतोय. मार्केटपेक्षा दुप्पट दराने वह्या पुस्तकं विकून शाळा मालामाल होत आहेत, तर प्रामाणिक व्यापारी देशोधडीला लागलाय. इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये सध्या शिक्षणापेक्षा विक्रीवर जास्त भर दिला जातोय. विद्यार्थ्यांना वह्या आणि पुस्तकं शाळेतूनच घेण्याची सक्ती केली जाते. धक्कादायक बाब म्हणजे जे साहित्य बाजारात 10 रुपयाला मिळतं, तेच साहित्य शाळामध्ये 20 रुपयाला विकलं जात आहे. कोणताही टॅक्स न भरता, कोणतीही पावती न देता शाळांचा हा ब्लॅक मार्केटमधील व्यवहार जोरात सुरू आहे. एकीकडे शाळा नफेखोरी करत असताना दुसरीकडे वर्षानुवर्ष कर भरून व्यवसाय करणारे व्यापारी मात्र कोमात गेलेत. मार्केटमध्ये 20-30% डिस्काउंट देऊन देखील व्यापाऱ्याकडे ग्राहक फिरते नसे झाले. शाळांच्या या दादागिरीमुळे व्यापाऱ्यावर आता उपासमारीची वेळ आली आहे. आम्ही टॅक्स भरायचा आणि शाळांनी विना टॅक्स धंदा करायचा, हा कसला न्याय, असा संतापजनक सवाल आता व्यावसायिक विचारत आहेत. या लूटमारीच्या विरोधात आता व्यापाऱ्यांनी वज्रमुठ आवळली आहे. शिक्षण उपसंचालकांना निवेदन देऊन शैक्षणिक माफियागिरी तातडीने बंद करण्याची मागणी करण्यात आली आहे. जर प्रशासनाने याकडे डोळेझाक केली तर थेट शाळासमोर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा देखील व्यापाऱ्यांनी दिलाय. आता प्रश्न असा निर्माण होतोय की शिक्षण विभाग या शाळांच्या मनमानीवर कारवाई करणार की पालकांची ही लूट अशी सुरू राहणार. सामान्यांच्या खिशावर मारला जाणारा हा दरोडा कधी थांबणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, लातूर. खरं तर खाजगी शाळांमध्ये, विशेषतः इंग्लिश मिडियमच्या शाळांमध्ये सध्या एक ट्रेंड चालू आहे. वह्या पुस्तके जे आहेत ते शाळेतूनच घ्यावीत असा एक नियम जो आहे तो लागू करण्यात आलेला आहे. आणि यामुळं लातूर शहरातील असू द्या किंवा लातूर जिल्ह्यातील असू द्या, या सगळ्या व्यापाऱ्यावरती एक मोठा परिणाम या ठिकाणी झालेला आहे. आणि आता हे व्यापारी संतप्त झालेले आहेत. काय नेमकं या व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे ते आपण जाणून घेणार आहोत. मला सांगा, काय नेमकं शाळांमध्ये चाललंय आणि काय तुमचं म्हणणं आहे? बघा, शाळांमध्ये जे आहे ना, पूर्ण मुलांना ते बुक तर देतातच, बुक कव्हर देतात, शूज देतात, बॅग देतात. त्याच्यामुळे मार्केटमध्ये गिराईकच नाही आहे. मार्केटमध्ये किराया जास्त आहेत मार्केटमध्ये, आणि त्याच्यामुळे गिराईक नसल्यामुळे ते किराया कुठं द्यायचा हा मोठा विषय आहे. त्याच्याबरोबरच जे आहे, जिथं काम करतात त्यांना पण काम मिळत नाही, त्याच्यामुळेही बेकारी वाढते. आणि सेकंड आहे की ज्या MRP ज्या आहेत टेक्स्टबुकच्या, ज्या इंग्लिश मिडियम CBSEच्या ज्या आहेत, ते 500, 450, 350, मिनिमम 250च्या खाली MRPच नाही आहेत. आणि त्यांच्यामध्ये जनरली मराठी मीडियमचे पुस्तक आणि त्याच्या MRP मध्ये तफावत एवढी आहे की जवळजवळ 3-4 पटीचा तफावत आहे. म्हणजे ते मार्जिन कुठं जाते ऍक्च्युअल लक्षात येतंय तुमच्या, की जे आहे 400ला बुक विकतायत ते ऍक्च्युअली 150लाच पडतं ते शाळावाल्यांना, आणि ते 400ला विकतायत. त्याच्यामध्ये पालकांचं नुकसान होतंय, दुकानदाराचे नुकसान होतंय. व टॅक्स कोणताच भरत नाहीत शाळावाले, कोणताच टॅक्स नाही आहे त्यांना. कॉर्पोरेशन टॅक्स नाही आहे ना, GST भरत नाहीत, गव्हर्नमेंट कडून सगळ्या फॅसिलिटीज घेतात आणि ते बिझनेस करतायत. मला सांगा, ही हातात जी तुमच्या एक वही आहे, या वहीची ऍक्च्युअल तुमच्या दुकानातली किंमत काय आणि शाळेतली किंमत काय? शाळेत जी आहे ना 70 रुपये MRPचं देत आहेत, आणि मार्केटमध्ये आहे 60 रुपये MRP, 58 रुपये MRP. आणि त्याच्यावर आम्ही 20%, 25% डिस्काउंट देतो कस्टमर पालकांना. आणि शाळावाले तर 70 रुपये MRPनच देत आहेत. हे नोटबुकचं झालं, असंच टेक्स्टबुकचं पण आहे. बुक कव्हर सगळ्याच आम्ही कोणत्याही MRP वर विकलं जात नाही मार्केटमध्ये. आता सगळे व्यापारी इथेच आहेत. आम्ही कोणालाही विचारलं तर लक्षात येईल की MRP वर काहीच विकत नाही मार्केटमध्ये. मला सांगा, आता यामुळे पालकांची तर एका बाजूने फसवणूकच होते, पण कुठे ना कुठे कुचंबना होते का व्यापाराची? काय होते नेमकं? अर्थातच ना, प्रत्येक पालकांना वाटतं की आपल्याला कमीत कमी तो एखादी वस्तू भेटावे, पण शाळेतून घ्यायचं कंपल्सरी केल्यामुळे की बाहेर मार्केटमध्ये पालक घेऊ शकत नाहीत. आणि त्यांना जबरदस्ती करण्यात येते की तुम्ही शाळेतूनच घेतलं पाहिजे, पुस्तकाचा सेट त्यांच्यासाठी बनवलेला अशा पद्धतीने. मग त्यांना त्याच्यात MRP किती लावलेलं, काय डिस्काउंट दिले काही माहिती नाही. एवढे लमसम अमाऊंट सांगितलं की तेवढ्या अमाऊंटचं पुस्तक त्यांना घेणं कंपल्सरी झालेलं असतं. आणि भरपूर गोष्टीमध्ये असं की वह्या पुस्तक हे डायरेक्ट कंपनीतून डायरेक्ट शाळेत येतात, आणि बाहेरचे आम्ही व्यापारी लोकांना ह्याचा पुस्तकाचा म्हणजे बेनिफिट काहीच भेटत नाही. आम्ही दुकानदारी आता उपासमारी करायची परिस्थितीत आलेले आहोत सगळे. अशी परिस्थिती प्रत्येक व्यापाऱ्याची झालेली वह्या पुस्तके. आणि प्रत्येक शाळा हे आपापलं स्वतःचं स्टॉल, दुकान आपल्या शाळेमध्ये मांडतात.
चालतायत, त्यांना जीएसटी नसल्यामुळे त्यांना त्याचा जीएसटी भरायचा प्रश्न येत नाही आणि डायरेक्ट शाळेत विक्री होत आहे तर ती कुठे तर थांबली पाहिजे. प्रत्येक पालकांना किंवा प्रत्येक व्यापाऱ्यांना याचा फायदा व्हायला पाहिजे, हे आमचं म्हणणं आहे. विशेष स्वरूपात आज शिक्षण उपसंचालकाला तुम्ही निवेदन दिलेलं आहे. नेमकं काय निवेदन दिलेलं आहे, कशा स्वरूपाची मागणी या ठिकाणी केलेली आहे आणि एकंदरीत बघायला गेलं तर पालकांची फसवणूक ही शाळा करतायत, कुठे ना कुठे आर्थिक फटका त्यांना देत आहेत, यांच्यावरती गुन्हे दाखल झाले पाहिजेत अशी मागणी असणार आहे. गुन्हे दाखल झालेच पाहिजेत. सध्या सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काय, शाळा आणि विद्यालय आहेत त्यांचा मेन काम काय, शिक्षण देणे मुलांना. ॲक्च्युली आता ते राहिलं ते बाजूला, आणि शाळा किंवा कॉलेज किंवा इंग्लिश मिडियम सध्या काय करतात की बाबा कुठल्या तर कंपनीशी कुठल्या तर XYZ म्हणजे त्यांना जे पुरवठा करतात वह्या पुस्तकं किंवा बॅग शूज यांच्याशी टाईप करायलेत आणि ते MRP वर विकलं जाते शाळेला, आणि पालकांना सुद्धा एक बंधन केलं जाते की बाबा ते त्यांच्याकडूनच घेतलं पाहिजे. आता याचा परिणाम काय होतोय की बाबा पाल्यांचा तर आर्थिक बर्डन होतेच यामध्ये. पर जर तुम्ही मार्केटमध्ये घेतला तर व्यापारी काय करतात, त्याच्यावर 10%, 20% डिस्काउंट देतात आणि ते त्याचा पालकांना फायदा होतो. पण सध्या काय झालं की शाळा ह्या तात्पुरत्या व्यवसाय करण्यामध्ये उतरलेत. आमचं एवढंच म्हणणं आहे की शाळांनी त्यांना शिक्षणाला देण्याचं काम करावं, व्यापार करण्याचं काम करू नये. विशेष स्वरूपात शाळांनी जे आहे ते विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचं काम करावं, शिक्षण देण्याचं काम करावं, व्यापारीकरण शिक्षणाचं करू नये असंच म्हणणं या सगळ्या व्यापाऱ्यांच्या वतीने येत आहे. नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, लातूर.